हॅलो मुलांनो, आज आपण मराठी ग्रामरमधील शब्दप्रयोग हा टॉपिक शिकणार आहोत. मुलांनो, शब्द हे भाषेचे मुख्य असे साधन आहेत. तर मुलांनो, या पाठात शब्दांचे निरनिराळे प्रयोग दिले आहेत. त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, अ मध्ये आहे पहा, गटात न बसणारा शब्द. तर मुलांनो, आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे आणि त्याचे कारण रिझन लिहायचे आहे. तर फर्स्ट पाहूया, समीरा, विनीता, त्यांनी, निखिल. तर मुलांनो, येथे पहा, समीरा, विनीता, निखिल ही मुलांची नावे आहेत आणि त्यांनी हे सर्वनाम आहे. त्यामुळे त्यांनी हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे. प्रश्न 2 मध्ये पहा, मी, सातपुते, त्याने, तिला. मुलांनो, मी, त्याने, तिला ही सर्वनामे आहेत आणि सातपुते हे विशेष नाम आहे. त्यामुळे सातपुते हे गटात बसत नाही. प्रश्न 3 पहा, हिमालय, सुंदर, प्रसन्न, भव्य. तर मुलांनो, हिमालय हे विशेष नाम आहे. सुंदर, प्रसन्न, भव्य ही नामे भाववाचक नामे आहेत. त्यामुळे हिमालय हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे. 4th वन पाहूया, लिहिणे, आम्ही, गाणे, वाचणे. तर मुलांनो, लिहिणे, गाणे, वाचणे हे शब्द क्रियापद आहेत आणि आम्ही हा शब्द सर्वनाम आहे. त्यामुळे आम्ही हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे. मुलांनो, आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया. गटात न बसणारा शब्द ओळखून लिहा. गटात न बसण्याचे कारण सांगा. पहिला प्रश्न आहे, कावळा, चिमणी, पोपट, आंबा. तर मुलांनो, आंबा हे फळाचे नाव आहे. कावळा, चिमणी, पोपट ही पक्ष्यांची नावे आहेत. त्यामुळे आंबा हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे. दुसरा प्रश्न पाहूया, गंगा, अरवली, यमुना, तापी. तर मुलांनो, गंगा, यमुना, तापी ही नद्यांची नावे आहेत. अरवली हे पर्वताचे नाव आहे. त्यामुळे अरवली हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे. प्रश्न 3 पहा, रेखा, रमेश, आशा, पुष्पा. मुलांनो, रेखा, आशा, पुष्पा ही मुलींची नावे आहेत. रमेश हे मुलाचे नाव आहे. त्यामुळे रमेश हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे. चौथा शब्द पाहूया, भारत, जपान, महाराष्ट्र, बांगलादेश. मुलांनो, भारत, जपान, बांगलादेश ही देशांची नावे आहेत. महाराष्ट्र हे एका राज्याचं नाव आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे. मुलांनो, आता आपण दुसरा प्रश्न पाहूया, समुपदेशक शब्द. तर मुलांनो, आता आपण समुपदेशक शब्दांचा अभ्यास करणार आहोत. फर्स्ट आहे धान्याची रास. दुसरा आहे लाकडांची वखार आहे. थर्ड आहे मुलांचा घोळका असतो. फोर्थ आहे द्राक्षांचा घड असतो. पाचवा शब्द आहे प्राण्यांचा कळप असतो.
6वा शब्द आहे पक्ष्यांचा थवा असतो. 7वा शब्द आहे लाकडांची मोळी असते. 8वा शब्द आहे पुस्तकांचा संच असतो. मुलांनो 9वा शब्द आहे नाण्यांची रास असते. 10वा शब्द आहे जनावरांचा कळप असतो. 11वा शब्द आहे लोकांची गर्दी असते. 12वा शब्द आहे सैनिकांची पलटण असते. 13वा शब्द आहे लोकांचा जमाव असतो. 14 शब्द आहे नद्यांचा संगम असतो. तर मुलांनो आपण अशा प्रकारे 14 समुदर्शक शब्दांचा अभ्यास केला आहे. आता आपण नेक्स्ट पाहूया शब्द कोडे. तर मुलांनो इथे आपल्याला सचा शब्दपंखा पूर्ण करावायचा आहे. तर मुलांनो 1 नंबरवरती पहा आपल्या वर्णमालेतील 32वावे अक्षर. तर मुलांनो आपल्या वर्णमालेतील 32वावे अक्षर आहे स. त्यामुळे मुलांनो इथे 1 नंबर मध्ये लिहिलं आहे स. दुसरा प्रश्न पाहूया एक भित्रा प्राणी. तर मुलांनो एक भित्रा प्राणी आहे ससा. तिसरा आहे नेहमी. नेहमी म्हणजेच सतत. मुलांनो 4th आहे एक शीतपेय. मुलांनो एक शीतपेय आहे सरबत. नंतर आहे रस्ता. रस्ता म्हणजेच सडक. मुलांनो 6वा प्रश्न आहे उत्सव. उत्सव म्हणजेच सण म्हणजेच फेस्टिवल. आणि मुलांनो 7वा आहे ढीकसाठी शब्द राचा जोडीदार. तर मुलांनो राचा जोडीदार आहे स. तर मुलांनो अशा प्रकारे इथे सचा शब्दपंखा पूर्ण झालेला आहे. आता मुलांनो आपण उपसर्ग लावून शब्द तयार करणार आहोत. तर मुलांनो उपसर्ग म्हणजे काय? तर मुलांनो उपसर्ग म्हणजेच मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला असतो त्यालाच उपसर्ग असे म्हणतात. तर मुलांनो येथे आपण गैर, बिन, परा, अ, सु हे उपसर्ग असलेले शब्द आहेत आणि या शब्दांना आपण दुसरे शब्द लावून शब्द बनवायचे आहेत. तर मुलांनो आपण फर्स्ट घेऊया गैर. तर गैर हा उपसर्ग घेऊन शब्द तयार झाले आहेत. गैर हजर. तर मुलांनो हजर हा शब्द आहे आणि त्याच्या अगोदर गैर हा उपसर्ग लागलेला आहे. तर गैर प्लस हजर गैर हजर. दुसरा आहे गैर सोय. तर मुलांनो गैर हा उपसर्ग आहे व सोय हा शब्द आहे. गैर प्लस सोय गैर सोय. तिसरा शब्द आहे गैर वर्तन. तर अशा प्रकारे गैरवर्तन हा शब्द तयार झालेला आहे. नेक्स्ट शब्द आहे गैरसमज. मुलांनो गैर हा उपसर्ग आहे व समज हा शब्द आहे. गैर प्लस समज गैरसमज. आता आपण बिन हा उपसर्ग घेऊन शब्द तयार करूया. पहिला शब्द आहे बिन कामाचा. बिन हे उपसर्ग आहे. कामाचा हा शब्द आहे. तर बिन प्लस कामाचा शब्द तयार होणार आहे बिन कामाचा. नंतरचा शब्द आहे बिन पैशाचा. तर मुलांनो बिन उपसर्ग लागलेला आहे. पैशाचा हा शब्द आहे. बिन प्लस पैशाचा शब्द तयार होणार बिन पैशाचा. नेक्स्ट आहे बिन पाण्याचा. तर यामध्ये मुलांनो बिन हा उपसर्ग आहे. पाण्याचा हा मुख्य शब्द आहे. बिन प्लस पाण्याचा नवीन शब्द तयार होणार बिन पाण्याचा. आता मुलांनो आपण अ हे अक्षर घेऊन
उपसर्ग लावून शब्द तयार करणार आहोत. पहिला शब्द आहे अतिरिक्त. तर मुलांनो अ प्लस तिरिक्त शब्द तयार होणार अतिरिक्त. नंतर आहे अतिरेक. अ प्लस तिरेक शब्द तयार होणार अतिरेक. नंतर आहे अजरामर. मुलांनो अ प्लस जरामर शब्द तयार होणार अजरामर. नंतरचा शब्द आहे अगतिक. तर मुलांनो अ प्लस गतिक नवीन शब्द तयार होणार अगतिक. मुलांनो नंतर आपण सु हे अक्षर घेऊन उपसर्ग लावून आपण नवीन शब्द तयार करणार आहोत. पहिला शब्द आहे सुगंध. सु प्लस गंध नवीन शब्द तयार होणार सुगंध. नंतर येणार सुवास. सु प्लस वास नवीन शब्द तयार होणार सुवास. नंतर आहे सुविचार. सु प्लस विचार नवीन शब्द तयार होणार सुविचार. मुलांनो आता आपण परा हा शब्द घेऊन उपसर्ग लावून शब्द तयार करणार आहोत. पहिला शब्द आहे पराजय. जय च्या अगोदर परा हे उपसर्ग लागलेला आहे. तर परा प्लस जय नवीन शब्द तयार होणार पराजय. नेक्स्ट आहे पराभूत. परा हे उपसर्ग लावून आपण पराभूत हा नवीन शब्द तयार झालेला आहे. नेक्स्ट शब्द आहे पराकोटीचा. परा हे उपसर्ग लावून कोटीच्या या शब्दाच्या अगोदर आपण परा हे उपसर्ग लावून नवीन शब्द तयार झाला आहे परा प्लस कोटीचा पराकोटीचा. नेक्स्ट शब्द आहे पराकन. परा प्लस ग कन नवीन शब्द तयार होणार पराकन. तर मुलांनो अशा प्रकारे आपण उपसर्ग लावून नवीन असे शब्द तयार केलेले आहेत. यांचा आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करावायचा आहे. आता आपण नेक्स्ट प्रश्न पाहूया. प्रत्यय लावून शब्द तयार करणे. तर मुलांनो प्रत्यय म्हणजे काय? तर मुलांनो प्रत्यय म्हणजे मूळ शब्दाच्या नंतर जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो त्याला प्रत्यय असे म्हणतात. तर मुलांनो येथे आपण वान, करी, तीय हे प्रत्यय लावून काही शब्द तयार करणार आहोत. तर फर्स्ट आहे वान. तर मुलांनो पहिला शब्द आहे धन आणि धनच्या मागे वान हे प्रत्यय लागले आहे. धन प्लस वान शब्द तयार होणार धनवान. दुसरा शब्द आहे गुणवान. तर मुलांनो गुणच्या मागे वान हे प्रत्यय लागलेला आहे. तर नवीन शब्द होणार गुणवान. नेक्स्ट शब्द आहे रूपवान. तर मुलांनो रूप प्लस वान हे प्रत्यय लावून रूपवान हा शब्द तयार झालेला आहे. नेक्स्ट शब्द आहे बलवान. बल हा शब्द आहे आणि त्याला प्रत्यय लागलेला आहे वान. नवीन शब्द तयार होणार बलवान. मुलांनो दुसरं प्रत्यय पाहूया करी. तर मुलांनो वारच्या नंतर करी हे प्रत्यय लागलेला आहे. तो वार प्लस करी वारकरी. नेक्स्ट शब्द आहे सेवेकरी. तर मुलांनो सेवेच्या नंतर करी हे प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळे सेवे प्लस करी मिळून नवीन शब्द तयार होणार सेवेकरी. नेक्स्ट शब्द आहे देणेकरी. देणेच्या नंतर करी हे प्रत्यय लागलेले आहे. तर मुलांनो देणे प्लस करी मिळून देणेकरी हा नवीन शब्द तयार झालेला आहे. नेक्स्ट शब्द आहे गावकरी. तर मुलांनो गाव हा पहिला शब्द आहे आणि त्याच्यानंतर करी हे प्रत्यय लागलेला आहे. तर गाव प्लस करी नवीन शब्द तयार होणार गावकरी. नेक्स्ट शब्द आहे गडकरी. तर गड या शब्दानंतर करी हे शब्द प्रत्यय लागलेले आहे. तर गड प्लस करी नवीन शब्द होणार गडकरी. मुलांनो नेक्स्ट आहे तीय. ती हे प्रत्यय लावून आपण शब्द तयार करणार आहोत. तर मुलांनो पहिला शब्द येणार भारतीय. तर भारला तीय हे प्रत्यय लावून
भारतीय हा नवीन शब्द तयार झालेला आहे। मुलांनो, दुसरा शब्द आहे शेतीय। तर मुलांनो, शे या अक्षराच्या नंतर तीय हे प्रत्यय लावून शेतीय हा शब्द तयार झालेला आहे। मुलांनो, नेक्स्ट आहे क्षेत्रीय। क्षेत्रीयच्या नंतर त्रिय हे प्रत्यय लावून क्षेत्रीय हा शब्द तयार झालेला आहे। मुलांनो, नंतरचा शब्द आहे जातीय। तर मुलांनो, ज्याच्या नंतर ती हे प्रत्यय लावून जातीय हा शब्द तयार झालेला आहे। तर मुलांनो, अशा प्रकारे प्रत्यय लावून नवीन असे शब्द तयार होत असतात। त्यांचा तुम्हाला योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे अभ्यास करावायचा आहे। मुलांनो, आता आपण अचूक शब्द ओळखणार आहोत। तुम्हाला परीक्षेमध्ये 4 असे शब्द दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये एक अचूक म्हणजेच बरोबर राईट वर्ड असतो। तर तुम्हाला अचूक शब्द ओळखावायचा असतो। तर मुलांनो, आता आपण जे एक्झाम्पल दिले आहेत त्याच्यामधील अचूक शब्द ओळखणार आहोत। मुलांनो, A1 पाहूया। याच्यामध्ये फर्स्ट वन आहे वात्र हा शब्द अचूक आहे। बाकीचे जे 3 वर्ड दिले आहेत ते चुकीचे दिलेले आहेत। मुलांनो, दुसरा प्रश्न पहा, कल्पना हा दुसरा शब्द आहे, तो योग्य प्रकारे लिहिलेला आहे। तिन्ही शब्द चुकीचे लिहिलेले आहेत, त्यामुळे दुसरा शब्द जो अंडरलाईन केलेला आहे तो अचूक राईट वर्ड आहे। मुलांनो, नेक्स्ट आहे गोष्ट। तर मुलांनो, पहिला शब्द जो गोष्ट हा शब्द लिहिला आहे तो अचूक शब्द आहे। बाकीच्या तिन्ही शब्दामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, त्यामुळे हे तिन्ही शब्द चुकीचे आहेत। पहिला शब्द गोष्ट हा अचूक शब्द आहे। नेक्स्ट आहे धर्म। तर मुलांनो, दुसरा शब्दाला अंडरलाईन केलेली आहे, दुसरा शब्द अचूक आहे, बाकीचे तिन्ही शब्द चुकीचे आहेत। मुलांनो, नेक्स्ट आहे प्रसन्न। प्रसन्न पहिला शब्द जो लिहिला आहे तो अचूक आहे, बाकीच्या तिन्ही शब्दामध्ये चूक केलेली आहे। मुलांनो, नेक्स्ट पाहूया मजबूत। तर मुलांनो, मजबूतमध्ये तिसरा शब्द अचूक लिहिलेला आहे, बाकीच्या तिन्ही शब्दामध्ये चुकीचा शब्द लिहिलेला आहे, त्यामुळे मजबूत हा तिसरा शब्द अचूक आहे। मुलांनो, आता आपण नेक्स्ट पाहूया शब्दात लपलेले शब्द। तर मुलांनो, कधीकधी एका शब्दामध्ये अनेक असे शब्द असतात। तर मुलांनो, तुम्हाला मराठीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न येत असतो। तर तुम्हाला एका शब्दामध्ये कमीत कमी तुम्हाला 4 शब्द शोधून लिहायचे असतात। मुलांनो, इथे एक्झाम्पलमध्ये पहा, मोर पिसारा हा शब्द दिलेला आहे। तर या शब्दामध्ये आपण लपलेले शब्द ओळखणार आहोत। मुलांनो, मोर पिसारामध्ये मोर, पिसारा, सारा, पिसा असे अनेक शब्द लपलेले होते, ते लिहिलेले आहेत। दुसरा शब्द आहे उपहारगृह। मुलांनो, उपहारगृहामध्ये उपहार, हार, गृह, उप, पहा, उर इत्यादी शब्द लपलेले होते। नेक्स्ट शब्द आहे आराखडा। मुलांनो, आराखडामध्ये खरा, राडा, राख, खडा हे शब्द लपलेले होते। मुलांनो, आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत पर्यायी शब्द। तर मुलांनो, काही शब्द परक्या भाषेतील असतात जे आपण लिहिताना व बोलताना सहजपणे वापरतो, जणू ते आपल्याला आपल्याच भाषेत आहेत, परंतु अशा परकीय शब्दांना मराठी भाषेत त्याच अर्थाचे पर्यायी शब्द उपलब्ध असतात। त्या शब्दांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। एक्झाम्पलमध्ये डॉक्टर। डॉक्टर हा शब्द आपण सहजपणे आपल्या मराठी लँग्वेजमध्ये वापरत असतो। तर मुलांनो, डॉक्टर म्हणजेच वैद्य। नेक्स्ट आहे शर्ट। तर मुलांनो, शर्ट म्हणजेच सदरा। नेक्स्ट आहे पेन। पेन म्हणजेच लेखनी। नेक्स्ट आहे बॉल। बॉल म्हणजेच चेंडू। मुलांनो, सेट।
नंतरचा शब्द आहे सेट. सेट म्हणजेच संच. आणि शेवटचा शब्द आहे फॅन. फॅन म्हणजेच पंखा. तर मुलांनो, आपल्या सर्वांना या परक्या भाषेतील मराठीतील पर्यायी शब्दांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावायचा आहे. आता आपण नेक्स्ट पाहूया अर्थपूर्ण शब्द कशा प्रकारे तयार करावायचे आहेत. मुलांनो, तुम्हाला याच्यामध्ये जे शब्द दिलेले असतात ते तुम्हाला उलटे दिलेले असतात. त्या वर्डला तुम्हाला अक्षरांना योग्य प्रकारे लावून तुम्हाला मिनिंगफुल वर्ड बनवायचे आहेत. एक्झाम्पलमध्ये पहा, लान टी वे. तर मुलांनो, हा अर्थपूर्ण शब्द नाही, तर वेलांटी हा शब्द अचूक शब्द आहे, अर्थपूर्ण शब्द आहे. दुसरा शब्द पाहूया, मलको. तर मलको हा अर्थपूर्ण शब्द नाही, तर मलकोमध्ये कोला आपण फर्स्ट लिहिलं, मला आपण सेकंड लिहिलं आणि लला तिसरा लिहिल्यावर कोमल हा शब्द तयार होतो. तर कोमल हा अर्थपूर्ण शब्द आहे. नेक्स्ट आहे हटरिपा. हटरिपा हा अर्थपूर्ण शब्द नाही, तर मुलांनो हरिपाठ हा अर्थपूर्ण शब्द आहे. मुलांनो, नेक्स्ट आहे सफुधूस. तर मुलांनो, हा अर्थपूर्ण मिनिंगफुल वर्ड नाही आहे. तर मुलांनो, धूसफूस हा अर्थपूर्ण शब्द आहे. नेक्स्ट शब्द हा रकुअम हा शब्द अर्थपूर्ण नाही आहे, तर अंकुर हा शब्द अर्थपूर्ण आहे. मुलांनो, तिसरा शब्द आहे कानिनोका. हा मिनिंगफुल वर्ड नाही आहे, तर मुलांनो कानोकानी हा मिनिंगफुल अर्थपूर्ण वर्ड आहे. फोर्थ वर्ड आहे इल बामो. तर मुलांनो, इल बामो हा शब्द मिनिंगफुल वर्ड नाही आहे, तर मोबाईल हा अर्थपूर्ण शब्द तयार होत आहे, त्यामुळे मोबाईल हा अर्थपूर्ण शब्द आहे. मुलांनो, पाचवा शब्द पाहूया, नालिसो. मुलांनो, नालिसो हा अर्थपूर्ण शब्द नाही आहे, तर सोनाली हा अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे. नेक्स्ट आहे दतम. दतम हा अर्थपूर्ण शब्द नाही आहे, तर मदत हा अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण शब्दप्रयोगमध्ये गटात न बसणारा शब्द, समूहदर्शक शब्द, शब्दकोडे, उपसर्ग लावून शब्द तयार करणे, प्रत्यय लावून शब्द तयार करणे, अचूक शब्द ओळखणे, शब्दात लपलेले शब्द ओळखणे, पर्यायी शब्द ओळखणे आणि अर्थपूर्ण शब्द कशा प्रकारे बनवायचे याचा अभ्यास केलेला आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.